सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महाड पंचायत समितीवर बारसगाव ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन। जलजीवन मिशन मधील भ्रष्टाचारावर तातडीने कारवाईची मागणी। महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात महाड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले आहे। काम अपूर्ण राहिल्याने आणि निधीचा अपव्यय झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। आमच्या हक्काचं पाणी कुठं? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। जलजीवन मिशनसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही। पाईपलाईन अपूर्ण आहे, पाण्या टाक्या बंद आहेत आणि ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे। त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले आहे। ग्रामस्थांच्या मते ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यातील मिलीभगतीमुळे भ्रष्टाचार झाला आहे। संपूर्ण निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। जलजीवन मिशनसाठी कोट्यावधींचा निधी आला पण पाणी नाही, हा सरळ भ्रष्टाचार आहे। प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर तातडीने कारवाई करा, असा पवित्रा हाती घेतला आहे। बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। आता प्रशासन दोषींवर कारवाई करणार की हे आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी रायगडवरून प्रतिनिधी नितेश लोखंडे। कितीतरी वेळा म्हणजे नेमकं तुम्ही करताय काय? या आम्हाला रस्त्यात बसायची वेळ तुमच्यामुळे आले। तुम्हाला माहित नव्हतं का आम्ही येणार आहे? तुम्ही अजूनही आमची व्यवस्था करत नाही। रस्त्यावर बसून आमच्याशी बोलताय तुम्ही। अजूनही आमची व्यवस्था आहे का बसण्याची? काय गांभीर्य तुम्हाला ग्रामस्थांचं? कुठल्या हिशोबात तुम्ही उत्तर देताय? बोलवा मावळे साहेबांना, आम्ही उठत नाही। जोपर्यंत मावळे साहेब इथं येत नाहीत एकही ग्रामस्थ हलणार नाही। तुम्ही सरपंच आहे बारसगावचा, बोलवा ते नाही तर आता 2 वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतमध्ये जलजीवन योजना अंतर्गत पाणी पुरवठ्याचं 1 कोटीचं काम मंजूर होऊन काम सुरू झालेलं आहे। 1.5 वर्ष आले काम बंद आहे। केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। HDP लाईन जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर मोकळी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे। प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे। बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता, आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे। आज 2 वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी, वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत। परवा 4 तास ग्रामस्थांनी वणव्यामध्ये लाईन वाचवली आणि 10 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही 7 मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत। आणि 10 दिवस आधी पत्र देऊन पण प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। इथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर नाहीत। डेप्युटी इंजिनियर हजर नसल्याने उत्तर द्यायला सक्षम अधिकारी नाही आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे। सर्वांनी हात वर केलेले आहेत। उडवाउडवीची उत्तरं देऊन ग्रामस्थांना इथं वेठीस धरून बसवून ठेवलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून आमची जलजीवन मिशन योजना चालू आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आमचं। आम्ही वारंवार इथे हे करूनसुद्धा आपल्या जलपुरवठा खात्याला ते वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यावर काही झालेलं नाही। म्हणून आम्ही गेल्या 27 तारखेला लेखी अर्ज दिले, त्याची ओशी आमच्याकडे आहे। पण 10 दिवस झाले, 10 दिवस झाले कुठलंही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही। म्हणून आम्ही आज जवळजवळ 100 लोक इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे। आम्ही सकाळी 11 वाजता आलो आहे, आता 2 वाजले, अजूनही कुठला निर्णय झाला नाही। आता BDO मॅडमने आम्हाला आश्वासन दिले, त्यांचे डेप्युटी इंजिनियर येत आहेत, बघूया आता काय होतं ते। हे काम अख्ख्या महाराष्ट्राशी आम्हाला घेणं नाही, आमच्या गावाशी, फक्त गावासाठी आम्ही आलो आहे। गावातलं काम वारंवार आम्हाला हे लाईन लिकेज होऊन आता 2 दिवसांनी आम्ही वणवा विजवला गावचा। वनवे येतात, वनव्यात ही पाईपलाईन त्यांनी गाडलेली नाही। हे काम सगळं अपूर्ण आहे, तरी त्या कामाचं बिल झालेलं आहे। ते कुठल्या प्रकारे याची आम्हाला काही कल्पना नाही ग्रामपंचायतीला। ते कुठले बिल झाले हे माहिती असावं, त्याची माहिती त्यांनी द्यावी। हे सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही इथं सगळे गाववाले आलेलो आहोत। अधिकारी जे मेन इंजिनियर आहेत ते नाही तिथं, त्यांच्या हाताखालचे लोक आहेत। त्यांना काही गोष्टी विचारल्या, परंतु त्यांना ज्या पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांना उत्तर द्यायला पाहिजे होतं तसं त्यांनी उत्तर दिलेलं नाही। आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळलेत। जवळजवळ 2 वर्ष झाले। आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे 3-4 वेळा
आम्ही त्यांना फोन केले त्या ठेकेदारांना, ते अजिबात उत्तर द्यायला तयार नाही. नाईलाजानं आम्हाला शेवटी आमच्या मीटिंगमध्ये असं ठरवून करावं लागलं की आपण आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. इथं आलो तरी आम्हाला रस्त्यावर बसायची पाळी आली. एवढी पत्र 10 दिवस अगोदर देऊनसुद्धा प्रशासनाला जाग नाही, अधिकाऱ्यांना जाग नाही. जर हे असंच होत राहिलं तर अवघड आहे. जलजीवन मिशन या संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली जी योजना आहे, खरोखर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम प्रत्येक ठिकाणी आमच्या गावात एकदम एकदम खराब काम आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे, जर असं काम झालं तर ही जी आमचे ग्रामस्थ आहेत ते खरोखर चिडणारच, आणि चिडल्याशिवाय कुणालाही जाग येणार नाही. एकदम खराब काम झालेलं आहे. तर आम्ही यांना विनंती केली की तुमचे जे सिनियर आहेत त्यांना बोलवा आणि आमच्या गावामध्ये तुम्ही या. आता आम्ही येणार नाही, तुम्ही येऊन ते सगळं व्यवस्थित, पाणी आमच्या ग्रामस्थांची एक इच्छा आहे, संपूर्ण जी लाईन टाकलेली आहे ती पूर्णपणे त्यांना दाखवायची आणि खरोखर त्यांनी पाणी करून जर त्याच्यावर जर काय मार्ग निघाला नाही तर परत आम्ही ह्याच्यापेक्षा 4 पटीनं आंदोलन करणार आहोत. ही आमच्या ग्रामस्थांची एक नम्र विनंती आहे की अजूनही कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारची नोंद घेतली पाहिजे की ग्रामस्थ का आले. जर असं झालं नाही तर खरोखर एक 8 दिवसांत आम्ही संपूर्ण ग्रामस्थ, तहसील कार्यालय असो, प्रांत कार्यालय असो, पंचायत समिती असो, सगळीकडे आम्ही मोर्चे काढणार आहोत.